आज बनवूयात आपण कढीपत्त्याची चटणी। खायला एवढी चविष्ट लागते, बनवायला तर अगदीच सोपी आणि फायदे तर खूपच। एवढे मी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, खोबरं, लसूण, शेंगदाणे, मीठ आणि लाल तिखट। कढई गरम केलेली आहे, त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकूयात। चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची। ते पण भाजून झाल्यानंतर त्याच्यानंतर ते काढून घेऊन हरभऱ्याची डाळ टाकूयात। ती पण अशी लालसर भाजून घ्यायची। मंद आचेवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकूयात, म्हणजे चांगली भाजून होईल आणि कुरकुरीत अशी भाजून घ्यायची। थोडासा वेळ लागेल भाजायला, पण अशी एकदम लालसर भाजून घ्यायची, म्हणजे चटणी अगदी खायला कुरकुरीत अशी चविष्ट लागते। खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं। तेल टाकूयात थोडंसं त्याच्यामध्ये, पण लसूण पण थोडंसं भाजून घेऊयात आणि शेंगदाणे पण। एक चमचाभर मी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकूयात आणि शेंगदाणे पण असे लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे। जसं आपण चिवड्यामध्ये भाजतो तशा प्रकारे भाजायचे। कुरकुरीत असे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर आपण काढून घेऊयात। एकत्र ठेवूयात सगळं। तेल आहे थोडंसं, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता धुवून थोडासा सुकवून घ्यायचा, म्हणजे चांगला भाजला जातो। एकदम असं बारीक गॅसवरती कढीपत्ता पण अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। ओला अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर मग चटणी चांगली होत नाही, अशी वातड चटणी होते अशी एकदम। त्यामुळे आता बारीक गॅसवरतीच आपण भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर मी गरम कढईतच 1-2 मिनटं ठेवलेलं आहे, मग कुरकुरीत असं पाने होतात, मग वाटल्याला पण छान वाटल्या जाते। हाताने पण असं कुरकुर आवाज आला पाहिजे, अशी भाजली पाहिजे। त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात, सगळं एकत्र वाटून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात। झाली आपली मस्त चटणी तयार। मिक्सरला फिरवून घेतली आणि मस्त अशी भाकरीबरोबर, वरण भात बरोबर खाऊ शकतो। त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि वाटून घ्यायचं। झाली आपली मस्त चटणी तयार।